कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती CN कर्णन यांनी चक्क सरन्यायाधीश J.A. खेर यांच्यासह इतर 7 न्यायमूर्तींना 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता नसली तरी या निमित्ताने न्यायाधीश कर्णन आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील वाद चिघळल्याचं स्पष्ट दिसतंय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्टाचारी असल्याचं पत्र कर्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं होतं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कर्णन यांची मानसिक तपासणी करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं। पुण्यातल्या नयना पुजारी हत्याकांड प्रकरणी 3ही दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे। आज ही शिक्षा सुनावली जाईल। आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या 3ही आरोपींवरती बलात्कार, खून आणि चोरीचा आरोप सिद्ध झालेला आहे। तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आलेली आहे। 7 ऑक्टोबर 2009 साली नयना पुजारीचं लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करण्यात आलं होतं आणि बलात्कार करून तिची हत्या केली गेली। योगी सरकारमधल्या भाजपच्या आमदाराने भर रस्त्यामध्ये अपमानित केल्याने महिला IPS अधिकाऱ्याला रडू कोसळल्याची घटना गोरखपूर जिल्ह्यामध्ये काल घडली। चारू निगम असे या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे। गोरखपूरमध्ये दारू गुत्ते आणि कच्च्या दारूच्या विरोधात रास्ता रोको करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या। त्याचवेळी आंदोलक महिलांनी पोलिसांवरच लाठी हल्ला चढवला। त्याचवेळी या महिलांची बाजू घेत आमदार राधामोहन दास या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी थेट IPS अधिकारी चारू निगम यांना अपमानास्पद वागणूक दिली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणाऱ्या कपिल मिश्रांना पक्षातून निलंबित करण्यात आलंय। अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये कपिल मिश्रांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अरविंद केजरीवाल यांनी आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून साडूच्या जमिनीच्या व्यवहारासाठी 2 कोटींची रोकड स्वीकारल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता। तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण 31 मे पर्यंत तूर खरेदी करण्याची परवानगी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली आणि त्यानंतर केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय। यापूर्वी फक्त 22 एप्रिलपर्यंत नोंद केलेल्या तुरीचीच खरेदी केली जाणार होती। ABP माझाने हुंडा प्रथेविरोधात छेडलेल्या मोहिमेनंतर सरकारचे डोळे खाडकन उघडलेत। कारण अखेर सरकारने गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका आता केलेल्या आहेत। हुंडा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरती अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी कायद्यामध्ये तरतूद आहे। मात्र वर्षभरापासून ही पदं रिक्त होती। राज्यात अवकाळीचा जोर वाढलेला आहे। उस्मानाबादेत काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर तिकडे सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पाऊस झालाय। सांगलीतल्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये मळणगाव आणि शिरढोण भागात जोरदार पाऊस झाला। पंढरपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या केळी पावसानंतर केळी उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। या वादळामुळे पेहे परिसरातील केळीची 1400 झाडं जमीनदोस्त झाली आहेत। सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। जीवापाड जपलेल्या बागा डोळ्या देखत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा आता सुरू झालेला आहे। अनेक भागांमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक संयुक्तपणे पंचनामे करतात। पंचनाम्यानंतर जीवित वित्तहानीचा आकडा समोर येणार आहे। सरकारकडून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 6,800 रुपये तर बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 18,000 इतकी मदत केली जाणार आहे। राज्यातलं वातावरण कमालीचं बदललेलं आहे। एकीकडे वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय, गारपीट होतीये, तर दुसरीकडे तापमानानं उच्चांक गाठलेला आहे। चंद्रपुरातील तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचलंय, तर तिकडे अकोल्यात 44, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गोंदियातही 42च्या वर पारा होता। भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलेला आहे। ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे बोलत होते। असं असलं तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नसल्याचं राणेंनी स्पष्ट केलं। या मुलाखतीमध्ये राणेंनी आघाडीच्या संघर्ष यात्रेवरही खरपूस टीका केली आहे। इतकंच नाही तर शिवसेनेची संपर्क यात्रा फोल असल्याची प्रतिक्रिया राणेंनी दिली।
कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही असा लेखी प्रस्ताव विरोधकांनी द्यावा असं अजब वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवरती जे आरोप होत आहेत त्याची आम्हाला चिंता नाही, आमचं लक्ष पायाभूत सुविधांवर असल्याचं दानवे म्हणाले। कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे विरोधकांवरती टीका करताना दानवेंनी त्यांना असा अजब सल्ला दिला। येत्या 20 तारखेला जीएसटी संदर्भात अधिवेशन होणार आहे। त्या संदर्भात भाजपने शिवसेनेची मनधरणी सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवरती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि जीएसटी संदर्भातील प्रेझेंटेशन दिलंय। जीएसटीमुळे महानगरपालिकेचं होणारं नुकसान राज्य सरकार भरून देईल, त्यासाठी कायद्यात तशी तरतूद असणार आहे अशी माहिती यावेळी मुनगंटीवार यांनी दिली। पुण्यातील शाही विवाह सोहळ्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुलाचा आज संध्याकाळी जंगी रिसेप्शन सोहळा होणार आहे। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरती याची जय्यत तयारी सुरू आहे। विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये 13 जोडपी विवाहबद्ध होणार आहेत। रिसेप्शनच्या शाही ताटाची चर्चा होऊ नये म्हणून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन तर केलं नाही ना, अशी चर्चाही सुरू आहे। लातूर एक्सप्रेसचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे। मराठवाड्यातील नेत्यांनी काल थेट दिल्लीमध्ये रेल्वे मंत्रालयामध्येच डेरा टाकला। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली। सध्याची लातूर मुंबई एक्सप्रेस ही लातूरपर्यंतच ठेवण्याची जी मूळ मागणी होती ती मान्य झाली नाही। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदर 0.1% ते 0.25% स्वस्त केलेत। त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर आता 8.7% वरून 8.35% वरती खाली आले। त्यामुळे आताच्या घडीला इतर सर्व बँकांच्या तुलनेत एसबीआयचं होम लोन सर्वात स्वस्त झालंय। 9 मे 2017 पासून ही कर कपात लागू होणार आहे। तुमच्या मुलांना आता शाळेतल्या कॅन्टीनमध्ये चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, कोल्ड्रिंक, बिस्किट, केक असं जंक फूड मिळणार नाही, कारण असे पदार्थ शाळेत विकण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे। विक्री झाल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासन जबाबदार असेल। विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा आणि इतर आजारांचं प्रमाण वाढत असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातल्या पर्वती मतदारसंघामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। पर्वती मतदारसंघातील बूथ क्रमांक 185 साठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएमची हैदराबादमध्ये चाचणी करण्यात येणार आहे। संबंधित ईव्हीएमवरती आक्षेप घेणारी याचिका काँग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी दाखल केली होती। कॅनेडियन पॉपस्टार जस्टिन बीबरच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे। उद्या नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानावरती जस्टिन बीबरचा कार्यक्रम होणार आहे। म्युझिक शोसाठी 3 ते 6 या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे। त्याचबरोबर पार्किंग स्थळ ते स्टेडियमपर्यंत प्रेक्षकांची ने-आण करण्यासाठी आयोजकांकडून शटल बसेसची सोय केली जाईल। राम गोपाल वर्मा यांच्या सरकार 3 चित्रपटाचे लेखक निलेश गिरकर यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय। सरकार 3च्या क्रेडिट टायटलमध्ये निलेश गिरकर यांच्या नावाचा समावेश करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राम गोपाल वर्मांना दिलेले आहेत। त्याचबरोबर लेखक म्हणून गिरकरांना 6 लाख रुपयांचं मानधन मिळालं। ती रक्कम बँकेतून काढण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे। इंग्लंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची अखेर निवड जाहीर केलेली आहे। विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघामध्ये रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या 15 जणांचा समावेश असेल।